नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. धनंजय नंदिनीला घेऊन त्यांच्या घरी आलेला असतो, तर त्यांच्यात मागोमाग आता आरुषी काव्याला घेऊन घरी येते. तर धनंजय आता म्हणतो की त्याला काव्याचा खूप राग आलेला असतो. तर मित्रांनो, पण मात्र आता काव्या आता दोघींचीही माफी मागत असते. नंदिनीला म्हणत असते की ताई प्लीज माझ्यावर तू रागवू नको. त्यानंतर मी हात पकडत तीच कानाखाली स्वतःच मारत असते. काव्या म्हणते की नंदिनी ताई तुला मला मारायचं आहे ना, तर मला मार, पण माझ्याशी असं अबोला धरू नकोस. तिकडे नंदिनीला एवढंच माहित असतं की काव्याने आपल्यापासून खूप मोठं सत्य लपवलं आहे. तर त्याच वेळी आता नंदिनीच्या हातात असलेले घड्याळ वाजू लागतं. तर काव्याचंही लक्ष जातं आणि ती म्हणते की हे बघ, जेव्हा तुला मिस करतायत त्यावेळेस आता नंदिनीला जे आहे ते जीवाची आठवण येते. तर दुसरीकडे जीवाच्या हातात असलेलं घड्याळ सुद्धा वाजू लागतं. तर जीवा म्हणतो की घड्याळ वाजतंय याचा अर्थ नंदिनी मला मिस करते, आणि त्याला खूप आनंद होतो की म्हणजे नंदिनी मला मिस तरी करते असं त्याला वाटतं. तर मित्रांनो, आता बघूया मालिकेत पुढे काय होतंय. सगळंच पाहणं रंजक आहे, पण तुम्ही मालिका पाहताय का? ही मालिका तुम्हाला